3-3.5 म्हणजे माझी बदली होऊन 2 वर्ष झालेले आहेत. त्यावेळेला ते मशीन 10 वर्ष होऊन गेले. लाईफ ऑफ अ MRI मशीन इज 10 इयर्स. तर त्यासाठी मी बराच प्रयत्न केला. ते बंद होतं. एकच मशीन होतं आणि बराच लोड. त्यामुळे कुठलंही मशीन एक असेल तर ते चालू बंद बंद चालू होत असतं. त्यावेळेला मी पहिल्यांदी पर्यायी व्यवस्था केली. ही मी लक्षात ठेव, कुठलंही मशीन कधी बंद पडू शकतं, पर्यायी व्यवस्था पाहिजे. ही पहिली मी बदली जायच्या आधी पर्यायी व्यवस्था केली होती. त्यावेळेला आपण टेंडर पद्धतीने जे सरकारी नियम आहे त्यावर टेंडर पद्धतीने पर्यायी व्यवस्था केली होती. त्यानुसार MRI होत होता. इथे मी आल्यावरही परत जनमानसाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत की MRI बंद आहे. साहजिक आहे, MRI ही गोष्ट अशी आहे की कुठलंही पाठीचं मणका असो, तो दुखतो किंवा पडतो किंवा हेड इंजुरी होते, त्याला MRIची आवश्यकता आहे. मी आमच्या सगळ्या समितीला बसवलं की जरी हे मशीन आउटडेट झालं असेल तरी आम्ही शासनाला प्रस्ताव दिलेला आहे, तरी सुद्धा आपल्याला आता तो गॅप कसा भरायचा. तर आम्ही सगळ्या कमिटीने कॉलेज काउन्सिल घेतली. त्याने म्हटलं की आपण रिपेअर करून बघूया. आम्ही त्या लोकांना कॉन्टॅक्ट केला आणि सलग 8 दिवस रात्रंदिवस सगळ्यांनी काम केलेलं आहे आणि आज दुपारी 2:30 वाजल्यापासून मशीन चालू झालेलं आहे. 2 पायलट आम्ही केलेले आहे आणि ते सक्सेसफुल झाले. तर मला आनंद होतोय की आपल्या माध्यमातून सगळ्या सोलापूरकरांना किंवा त्याच्या आसपास परिसराला कळावे की आमच्याकडे एक MRI मशीन सुरू झालेलं आहे आणि आपल्याला गरज असल्यास त्याला आमचे जे त्याचे काय म्हणतात प्रोटोकॉल आहेत, कधी करायचं, काय करायचं, त्याला डेट त्याच्यात देऊन करण्यात येईल. आता 2 मिनिटं. डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्य महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण रुग्णालय येथे सोलापूर व आसपासच्या जिल्ह्यातून, नंतर तेलंगणा आणि कर्नाटकातले पेशंट MRI साठी येत असतात. पूर्वी आपण साधा एक्सरे काढायचो, आता प्रत्येकाला पाठीत दुखणाऱ्या MRIची गरज असते आणि ती आवश्यक आहे. ह्या मशीनचे आयुष्यमान 10 वर्ष असतं, ते बंद होतं. सदर मशीनचे पार्ट उपलब्ध करून देण्यात कंपनीने आम्हाला असमर्थता दाखवली होती. परंतु आम्ही कंपनीच्या माणसाशी बोललो आणि रुग्णांची गैरसोय होऊ नये आणि लोकांना शासन सुद्धा आर्थिक भुर्दंड जास्तीचा पडू नये म्हणून आम्ही त्यांना बसून, हे आमचे AO आहे श्री जाधव, त्यांनी स्वतः त्या लोकांशी कॉन्टॅक्ट केला. आमचे HOD डॉक्टर मुनकर आहे, मी स्वतः त्यांच्याशी बोललो आणि जर्मन देशामधून तो पार्ट मागवून घेतलेला आहे आणि आज दुपारी 2:30 वाजता हे मशीन पुनश्च कार्यान्वित झालेलं आहे आणि 2 आम्ही MRI पायलट म्हणून केलेले आहेत. साधारणतः ह्या आपल्या हॉस्पिटलमध्ये 400 MRI रोज होत असतात. तरी ही सदर चांगली बातमी, सुखकर बातमी, जी गरीब रुग्णांना त्याचा उपयोग होईल.